शब्दाचा प्रयोग करतोय. तुम्ही नवीन असाल तर या एक्झाम साहित्य दीप चॅनलला सबस्क्राईब करा. मनामध्ये कुठली डाऊट असतील तर या नंबरला कॉल करा. खूप महत्वाचं असेल तर कॉल करा, तर SMS करा. श्री M.D. शाह महिला कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स मुंबई, असिस्टंट प्रोफेसर भरती 2026. मित्रांनो, ही पण वॉकिंग इंटरव्ह्यू आहे. पाहूया सविस्तर माहिती. ही मला जाहिरात तेवढी दिसत नसेल, तुम्ही झूम करून बघू शकता. माझं टेलिग्राम चॅनल आहे, त्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन व्हा. तिथे तुम्हाला 100% ही जाहिरात भेटेल. ती लिंक जी आहे मी माझ्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी ठेवलेली आहे, तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपलं नवीन व्हिडिओ मध्ये. जर तुम्ही मुंबईमध्ये प्राध्यापक पदासाठी नोकरी शोधत असाल तर आजची माहिती तुमच्यासाठी खूप महत्वाची ठरणार आहे. मित्रांनो, मुंबईत मालाड पश्चिम येथे असलेल्या श्री M.D. शाह महिला कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स या नामांकित महाविद्यालयात असिस्टंट प्रोफेसर पदासाठी मोठी भरती निघालेली आहे. हे कॉलेज जनसेवा समितीद्वारे संचलित असून ते SNDT महिला विद्यापीठाशी संलग्न आहे. तसेच ही एक अनुदानित अल्पसंख्याक संस्था आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे ही भरती शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी क्लॉक अवर बेस CSB म्हणजे तासिका तत्वावर आहे. चला तर मग कोणत्या विषयासाठी किती जागा आहेत आणि यासाठी कोणती शैक्षणिक पात्रता हवी हे सविस्तर जाणून घेऊया. मित्रांनो, ऑल साहित्य दीप घेऊन येत आहे MPSC जाहिरात क्रमांक 114 आणि 115. सहाय्यक प्राध्यापक गट अ, अधिवेकेता गट ब पदाकरिता संपूर्ण मार्गदर्शन कोर्स. मित्रांनो, विषय हिंदी, मराठी, इंग्रजी, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, शिक्षणशास्त्र तथा कम्प्युटर सायन्स अशा वेगवेगळ्या विषयासाठी विशेष मार्गदर्शन कोर्स उपलब्ध करून देत आहे. तथा सायन्स मध्ये मॅथ, केमिस्ट्री वेगवेगळ्या विषयासाठी टेस्ट सिरीज पण उपलब्ध करून देत आहे. मित्रांनो, तुम्हाला या कोर्समध्ये काय दिलं जाईल? सर्व घटकांचे PDF नोट्स दिले जातील. सर्व घटकांचे रेकॉर्डेड नव्याने अभ्यासक्रम समावेश लिंक दिली जाईल. सर्व घटकांचे लाईव्ह लेक्चर घेतले जातील. परीक्षा अभिमुख प्रश्न विश्लेषण असेल. सरावासाठी 10 टेस्ट सिरीज दिले जातील. 10 टेस्ट सिरीज मध्ये 1000 प्रश्नापासून तुम्ही अवगत होणार. किती प्रश्नापासून? 1000 प्रश्नापासून. याचा अर्थ की एका टेस्ट सिरीज मध्ये तुम्हाला 100 प्रश्न भेटणार. मित्रांनो, ऑनलाईन पद्धतीनं एक्झाम होणार आहे, त्यामुळे तुम्ही हलगर्जी करू नका, वेळ वाया घालू नका. प्रत्येक रविवारी वैयक्तिक मार्गदर्शन सत्र बी घेतलं जाईल. मित्रांनो, दुसरी महत्वाची खुश खबर, मी एक ऍप लॉन्च करतोय, ऍप घेऊन येतोय, ज्याचं नाव आहे एक्झाम साहित्य दीप. मित्रांनो, काही दिवसामध्ये ते ऍप तुमच्यापाशी राहील. तुम्ही वेगवेगळे टेस्ट सिरीज, क्यूज, वेगवेगळे नोट्स, व्हिडिओ सगळ्या गोष्टी त्या ऍप मध्ये उपलब्ध होतील. मित्रांनो, 100% गॅरंटी आहे की तुम्हाला ते ऍप आवडेल. फक्त तुमच्या कारणास्तव बऱ्याच विद्यार्थ्यांचे मला फोन आले की सर तुम्ही एक ऍप तयार करा, ते आमच्यासाठी सोयीस्कर होईल, आणि त्याच हिशोबानं मी ऍप घेऊन येण्याचा प्रयत्न करतो आहे. मित्रांनो, या सर्व घटकासाठी फीस आहे मात्र 3000 रुपये. कालावधी आहे परीक्षा होईपर्यंत. सेट आणि नेट साठी पेपर 1 आणि पेपर 2 100% उपलब्ध आहे. मित्रांनो, पेपर 1 घेत असाल तर तुम्हाला 1700 रुपये फीस राहील, आणि पेपर 2 घेत असाल तर 2000 रुपये, आणि दोन्ही मिळून जर घेत असाल तर तुम्हाला फीस राहील मात्र 3000 रुपये. अधिकृत संपर्क हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे. सखोल अभ्यास, परिणामाची हमी आणि यशाची खात्री 100% आपल्या एक्झाम साहित्य दीप या चॅनलवर तथा ऍपवर भेटणार आहे. कोणत्या विषयासाठी किती जागा आहेत पाहूया वॅकन्सी डिटेल्स. मित्रांनो, ही भरती प्रामुख्याने अंडर ग्रॅज्युएट पदवी स्तरावरील विद्यार्थ्यांना शिकवण्याची आहे. खाली विषयासाठी असिस्टंट प्रोफेसर जागा उपलब्ध आहेत त्या लक्षात घेऊया. इतिहास 8 जागा आहेत, हे लक्षात ठेवा. अर्थशास्त्र 6 जागा आहेत. मी तुम्हाला 8 आणि 6 जागा याच्यामुळे सांगतोय की या जागेसाठी 2 पोस्ट इथं बसतात, इथं 3 पोस्ट बसतात, हे लक्षात ठेवा. समाजशास्त्र समाजशास्त्र आणि अकाउंटिंग या दोन्ही विषयासाठी 4 जागा आहेत. हिंदीसाठी 2 जागा आहेत. मराठीसाठी 2 जागा आहेत. मित्रांनो, चाइल्ड केअर 2 जागा आहेत. मानसशास्त्र 2 जागा आहेत. कॉमर्स 2 जागा आहेत. मित्रांनो, तर तुम्ही पाहू शकता की आर्ट्स आणि कॉमर्स अनेक महत्वाच्या विषयामध्ये ही संधी उपलब्ध आहे. शैक्षणिक पात्रता काय असावी? आता वळूया अत्यंत महत्वाच्या मुद्द्याकडे, तो म्हणजे शैक्षणिक पात्रता जाहिरातीत दिलेली नियमानुसार. मास्टर डिग्री उमेदवारांनी संबंधित विषयामध्ये मान्यताप्राप्त विद्यापीठात 55% गुण, पदव्युत्तर पदवी पूर्ण केलेली असावी. गुणामध्ये सूट, जे उमेदवार SC, ST, OBC किंवा दिव्यांग प्रवर्गात येतात त्यांना 5% पदव्युत्तरसाठी 5% सूट देण्यात आली आहे. म्हणजे त्यांच्यासाठी 50%ची अट आहे. नेट, सेट, PhD, मास्टर सोबत असणे आवश्यक आहे. मित्रांनो, परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. ज्या उमेदवाराने UGCच्या 2009च्या नियमानुसार PhD पूर्ण केली असेल त्यांना सेट, नेट मधून सूट दिली जाईल.
अर्ज कसा करावा आणि महत्वाच्या अटी. अर्ज पाठवण्याची पद्धत तुम्हाला संपूर्ण बायोडाटा आणि तुमच्या सर्व शैक्षणिक प्रमाणपत्रासह मार्कशीटसह झेरॉक्स प्रती कॉलेज ऑफिस मध्ये पाठवायच्या आहेत. अंतिम मुदत लक्षात ठेवा, ही जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 10 दिवसाच्या आत अर्ज कॉलेजमध्ये पोहोचणे आवश्यक आहे. एनओसी आणखी एक महत्वाची अट, जे उमेदवार सध्या दुसऱ्या ठिकाणी नोकरी करत आहेत त्यांनी योग्य मार्गाने अर्ज करावा आणि सध्याच्या मालकाकडून ना हरकत प्रमाणपत्र आणावे. अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. तसेच मुलाखतीच्या वेळी ते सोबत आणणे महत्वाचं आहे. मित्रांनो, मुंबईमध्ये आणि विशेषतः मला मालाड यासारख्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या नामांकित महिला महाविद्यालयात तासिका तत्वावर काम करण्याची ही एक मोठी छान संधी आहे. नियुक्ती मुंबई जॉईंट डायरेक्टर हाय एज्युकेशनच्या नियमाच्या अधीन राहील. जर तुमची शैक्षणिक पात्रता पूर्ण होत असेल तर लवकरच लवकर तुमचा बायोडाटा तयार करा आणि संधीचा फायदा घ्या. कॉलेजचा पत्ता पुन्हा एकदा सांगतो. श्री एम.डी. शाह महिला महाविद्यालय, कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स, BZ पटेल रोड, मालाड, पश्चिम मुंबई 400064. अशी आहे. तुम्हाला ही माहिती स्पष्टपणे समजली असेल. तुमच्या ओळखीतील कोणी या पदासाठी पात्र असेल त्याच्यासोबत हे व्हिडिओ नक्की शेअर करा. अशीच नवीन अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. हिंदी साहित्य दीपच्या जागी एक्झाम साहित्य दीप हे माझ्या युट्यूब चॅनलचं नाव यापुढे राहणार आहे. मित्रांनो, कन्फ्युज होऊ नका. मी स्पष्टपणे सांगतो. काही डाऊट असले तर या नंबरला कॉल करू शकता. ऑल द बेस्ट. दुसरा व्हिडिओ तुमच्यासाठी, तुमच्या सेवेसाठी खूप लवकर घेऊन येईल. माझा एकच उद्देश आहे की तुम्हाला नोकरी लागली पाहिजे. खूप खूप आभार.